बंजाराला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याच्या नोंदी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे की मूळ आदिवासी आदिम जमात ही बंजारा आहे। आज लातूर येथे बंजारा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या संदर्भात आपल्याबरोबर आमदार राठोड साहेब आहेत। काय सांगाल, आज लातूर दौऱ्यावर आहात, काय प्रतिक्रिया आहेत? लातूरच्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक तांड्यामधून आज हजारोच्या संख्येने म्हणजे जवळपास 50,000पेक्षा जास्त लोक या ठिकाणी मोर्चाला आलेले आहेत। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण बंजारा समाज हा हैदराबाद गॅझेटियरनुसार आदिवासी संवर्गामध्ये आहे, आदिवासी संवर्गामध्ये होता आणि आदिवासी संवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी त्वरित शासन निर्णय काढावा ही मागणी करण्यासाठी आज मोर्चाचं या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र राज्यामधील बंजारा समाज गेल्या 50 वर्षापासून ही मागणी करत आहे। विशेषतः मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा निजाम सरकारचा भाग होता। मूळ 5 जिल्हे आणि आजचे 8 जिल्हे हे मोठ्या संख्येने या ठिकाणी बंजारा समाज राहतो। मग हैदराबाद स्टेट आणि निजाम सरकारचा भाग मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि नॉर्थ ईस्ट कर्नाटक असताना आंध्र, तेलंगणा आणि ओरिसामध्ये आमचा भाग हा आदिवासी संवर्गात आहे। मद्रास गॅझेटियरमध्ये आदिवासी संवर्गात आहे, सीपी बेलारमध्ये आदिवासी संवर्गात आहे, सातारा गॅझेटियरमध्ये आदिवासी संवर्गात आहे। आम्ही मूळ आदिवासी होतो। आमच्याकडे आजही लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा अनेक जिल्ह्यामध्ये बंजाराला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याच्या नोंदी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे। पुरावे सगळे असताना वेळ कशाला सरकारला लागते, त्यामुळे तातडीने निर्णय घ्या, बंजारा समाजाला न्याय द्या। राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समता आणि न्यायाचा जो शब्द आहे त्याचा आधार घेऊन आम्हाला तातडीने आदिवासी मूळ आदिवासीला हात न लावता आमचं आहे तेवढंच आरक्षण एसटी म्हणून देण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। बंजारा समाजाला दुसरे मोर्चाने उत्तर देत आहेत, त्याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची? काय आहे की बंजारा समाजाकडे लक्ष सरकारचं नाही आहे। आज सरकार आंधळ झालेलं आहे, बहिरं झालेलं आहे। सरकार 26 लाख लोक बंजाराचे आज 3 आठवड्यामध्ये रस्त्यावरती उतरलेले असताना मजुरी सोडून ज्या बंजारा समाजाच्या लोकांना दुसऱ्या दिवशी त्यांच्या अन्न पाणी आणि मीठ मसाल्यासाठी पैसे उभारण्यासाठी मजुरीला जावं लागतं, असे लोक रस्त्यावर फिरत असताना सरकार गंभीर नाही। आणि सरकार गंभीर नसतानाच बंजारा समाजाकडे सगळ्यांचं लक्ष आकर्षित होऊ नये म्हणून गोंधळ उडवण्यासाठी हे गैरसमज पसरविण्यात आलेले आहेत। मूळ आदिवासींना मी आवाहन करतो की तुमच्या आरक्षणातून आम्हाला 1% सुद्धा आरक्षण नको। तुमचं 7% जे असेल ते तुम्हाला लखलाभ, आमचं 3% जे आहे तेवढंच एसटी बंजारा म्हणून आम्हाला तिकडे पाहिजे। त्याच्यामुळं त्यांना काय गैरसमज करण्याचं, घाबरण्याचं, आमच्याशी भांडण करण्याचं, आमच्या लोकांना शिवीगाळ करण्याचं काम नाही। उलट त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मूळ आदिवासी आदिम जमात ही बंजारा आहे। मोहनजोदडो, हडप्पाच्या संस्कृती उत्खननामधील पुरावे जर आपण बघितले तर तुम्हाला सगळे बंजारा हातातील आभूषण, कानातील आभूषण, डोक्यावरील आभूषण, त्या बंजाराचे सिंबॉलिक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तिथे दिसेल आणि बंजाराच त्या ठिकाणी राहत होते एवढा जुना इतिहास भारताच्या मूळ निवासीचा बंजारांचा त्या ठिकाणी आहे। ब्रिटिश गव्हर्नमेंटने सुद्धा क्रिमिनल ट्राईब असा ठपका ठेवला, कारण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ब्रिटिशांना खदेडून लावणं आणि त्यांच्यावरती आक्रमण करण्याची ताकद फक्त बंजारामध्ये होते। घाबरून जाऊन त्यांनी क्रिमिनल ट्राईब असं नाव दिलं। पण ट्राईब हा शब्द तेव्हा पण होता, निजाम सरकारमध्ये होता, सीपी बेलारमध्ये होता, मद्रास गॅझेटियरमध्ये होता, सातारा गॅझेटियरमध्ये होता। वी आर द ट्राईब, आम्ही आदिवासी होतो, आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही आदिवासी राहणार। सरकारने वेळेचा विनाकारण टाइमपास न करता तातडीने आम्हाला जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर करावा। बंजारा समाज दिवाळीला प्रचंड प्रमाणामध्ये जाण्याचे आज मोर्चामध्ये झालं, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? पहिली विनंती ही आहे की सरकारने अशी वेळच आणू नये की तातडीनं तुम्ही काय म्हणून तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही बंजारा समाजाच्या महिलेची वेशभूषा बघा, तुम्हाला आदिवासी दिसत नाही का? तुम्ही आमचं खानपान बघा,
वाघ आणि सिंहाच्या नंतर रक्त कोण खातात? फक्त बंजारा. सळोई कॉन्टिनेंटल डिशचं नाव आहे आमच्या. त्याच्यामध्ये रक्त टाकून मटणाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून आम्ही खातो. आम्ही मेलेल्या कोणत्याही प्राण्याची पक्ष्याची मांस खात नाही. आम्ही जिवंत याला शिकार करून खातो. आजही बंजारा जेव्हा धावतो पळतो तर पायाने दगड उडवून सस्याची शिकार करतो. अशा या बंजाराच्या एवढ्या ट्रेडिशनल गोष्टी, एवढे आदिवासीचे लक्षणं नियम पूर्ण करणारा स्वतंत्र बोली भाषा आहे. गावापासून दूर आम्ही राहतो. आमची राहण्याची पद्धत वेगळी आहे. आजही बंजारा दुकानावर जर गेला तर तो लाजत लाजत भीत भीत बोलतो. लाजाळूपणा आहे, भित्रेपणा आहे, हे सगळे लक्षण आहेत. कशाला वेळ वाया घालवता? आम्हाला मुंबईला यायची वेळच आणू नका, सरकारला माझी विनंती आहे. आणि बंजारा मुंबईला आला तर मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही. नंगारे वाजतील, थाळी वाजेल, टपडे वाजतील, गोधन पूजन होईल. मेरा मागू. बंजारा समाज जेव्हा चौकात चौकात रस्त्यावरती जाईल तर ट्रॅफिक सुद्धा लोक बंद करून गाडीतून उतरून बघतील की हे कोण लोक आलेले आहे. कारण इंटरनॅशनल न्यूज त्या ठिकाणी होऊन जाईल. त्यामुळे सरकारने ही वेळ येऊ देऊ नये. सरकारने मायबाप सरकार म्हणून बंजारा समाज म्हणजे तुम्ही एकाला एक न्याय देता. 2 तारखेचा निर्णय तुम्ही घेता, एकाला एक न्याय देता, दुसऱ्याला दुसरा न्याय देता. एक तुमचा सख्खा आणि दुसरा सावत्र मावशीचं प्रेम दाखवता. हा लबाडपणा सरकारने बंद केला पाहिजे. कुठेतरी थांबलं पाहिजे, लाजलं पाहिजे. सरकारनं झोपीचं नाटक न करता जागा होऊन बंजाराला न्याय द्या. तुम्ही एक आमदार आहात, मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहात त्याच्या आधी, दिवाळीच्या आधी? मी मुख्यमंत्र्यांना स्वतः बोललेलो आहे. त्यांना मी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पूर्वी बैठक घेण्यासाठी आग्रह केला होता, परंतु त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर आपण घेऊ. आता सत्तेमध्ये जे मंत्री आहेत, संजय राठोड आहेत, सत्तेमध्ये राज्यमंत्री आहेत, सत्तेमध्ये आमदार आहेत, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना सहज सोपं शक्य आहे. त्या व्यतिरिक्त मी पण लढणार आहे. वेळ प्रसंगी मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा बोलेन, लेखी निवेदन देईन. गरज पडली तर माझी आमदारकी पणाला लावीन, राजीनामा देऊन टाकेन. बरं, असं आता जे बंजारा समाज दिवाळीच्या नंतर तिकडे जाणार आहे, कारखान्यावर फटका बसू शकतो, पुन्हा कारखाने बंद पडतील. सहकारी चळवळ कोल्याप झाल्याशिवाय राहणार नाही. बंजारा समाजाच्या ऊसाच्या कोयत्यावरती महाराष्ट्रातले कारखाने चालतात. आजही बंजारा समाज पाणी, ऊन, वारा याच्याकडे न बघता शेकडो क्विंटल आणि टन ऊस डोक्यावरती वाहून त्या ठिकाणी लिफ्ट करतो. आज तुमच्याकडे रोबोट नाही आहेत, फक्त हेच बंजारे आहेत ज्यांच्या जीवावरती तुमचे कारखाने चालू आहेत. सहकार चळवळ कोल्याप्स होईल. मोलमजुरीला माणूस भेटणार नाही, मिस्त्री भेटणार नाही, रेती उपसायला माणूस भेटणार नाही, खडी फोडायला माणूस भेटणार नाही. एकंदरीत पाहायला गेलं हे होते आमदार लातूरून माणिक मुंडे, story.com.